नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 14 जानेवारी 2025 वार मंगळवार. तर या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा सर्वच महिलांचा आवडतीचा सण आहे, कारण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू हे केले जाते. तर मकर संक्रांती हा 3 दिवसांचा सण असतो. तर पहिल्या दिवशी भोगी असते, त्यानंतर मकर संक्रांती आणि त्यानंतर किंक्रात, ज्यालाच करी दिन असे देखील म्हटले जाते. मकर संक्रांती हा अत्यंत शुभ सण मानला जातो. संक्रांतीनंतर हळदी कुंकू आणि बोरनाणं केले जाते. तर बोरनाणं का करावे आणि किती वर्षापर्यंतच्या मुलाचे करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, हळदी कुंकू आणि बोरनाणं हे आपल्या घरामध्ये झाल्यामुळे त्याचा आपल्याला आणि आपल्या मुलांना खूप फायदा होतो. तर हळदी कुंकू आणि बोरनाणं हे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तर हळदी कुंकू तुम्ही करू शकता. बोरनाणं का करावे, तर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अवश्य तुम्ही बोरनाणं हे करा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तर नवीन जन्मलेले असेल तरीही तुम्ही करू शकता. तर जन्मल्यापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे तुम्ही बोरनाणं हे करू शकता. मकर संक्रांती आली की लहान मुलांचं बोरनाणं केलं जातं. बोरनाणं करताना ज्या मुलांचं करणार आहात तर त्यांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, किंवा इतर देखील तुम्ही घालू शकता. जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही कपडे घालू शकता. पण बघा, या दिवसामध्ये थंडी खूप असते आणि काळा रंग उष्ण असल्यामुळे त्याने ऊब मिळते आणि त्यामुळेच त्यांना काळे कपडेही घातले जातात. त्यानंतर त्यांना हलव्याचे दागिने देखील घातले जातात आणि त्यानंतर त्यांना एका पाटावर बसून त्यांचं औक्षण केले जाते. 5 सवाष्ण स्त्रियांना बोलावून त्यांचं औक्षण केलं जातं आणि बाळाच्या डोक्यावरनं बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, हलवा, तिळाचे लाडू, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, चॉकलेट या सर्व वस्तू एका भांड्यामध्ये मिक्स करून ते 4 ते 5 सवाष्ण महिला त्या मुलांच्या डोक्यावर टाकत असतात. आणि अशा या साध्या पद्धतीने तुम्ही देखील बोरनाणं हे करू शकता. तर बोरनाणं का करावे, तर बघा, करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाची वाईट नजर आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी हे केले जात होते. तर सर्वात आधी हे बाळकृष्णांवर केले होते आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे बोरनाणं हे केले जाते. त्यासोबतच बदलत्या ऋतूची लहान मुलांना बाधणार नाही त्यासाठी देखील त्यांना बोर, ऊस, वाटाण्याच्या शेंगा या खाल्ल्या जातात. त्यानंतर मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू देखील केले जाते. हळदी कुंकू हे सवाष्ण स्त्रीचे लेणं आहे आणि ते घरामध्ये केल्याने सवाष्ण स्त्रीला घरामध्ये बोलून तिला वाण दिल्यामुळे घरावर कुलदेवीची कृपादृष्टी राहते आणि एक प्रकारचं आपल्याकडनं दान देखील होत असतं. त्यामुळे अवश्य सर्व स्त्रियांनी आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही हळदी कुंकू करू शकता. वाणामध्ये अगदी साध्या वस्तू देखील तुम्ही देऊ शकता. पण एक प्रकारचं हे आपल्याकडनं दान होतं, कारण मकर संक्रांतीला आपण तीळ दान करू शकतो. दानाला अत्यंत महत्त्व आहे आणि आपल्याकडून एक प्रकारचे हे दानच होत असते आणि त्यामुळे अवश्य सर्वच स्त्रियांनी हळदी कुंकू हे करावे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. यामुळे आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि अखंड सौभाग्य देखील आपल्याला लाभतं आणि कुटुंबामध्ये कधीच कमी पडत नाही. यासोबतच दान झाल्यामुळे आपले पितर देखील आपल्यावर खुश होतात. त्यामुळे तुम्ही अवश्य आपल्या घरामध्ये हळदी कुंकू हे अवश्य करा. त्यासोबतच बोरनाणं देखील आपल्या मुलांचे करा. आपले मुलं 5 वर्षापर्यंतचे असतील तर अवश्य करा. यामुळे आपल्या मुलांची सर्वच वाईट गोष्टीपासून ते वाईट नजर यापासून संरक्षण होते आणि त्यामुळेच अवश्य तुम्ही हे करा. हळदी कुंकू आणि आपल्या मुलांचं बोरनाणं देखील करा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.